गुरुवारी महायुतीच्या तिघांचा शपथविधी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी, कोण नेमके शपथविधी घेणार, शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार याबाबत राज्याला उत्सुकता आहे आणि केवळ तिघांचा शपथविधी या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये होणार असल्याचं कळतंय। म्हणजेच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील। 5 डिसेंबरला हा शपथविधीचा सोहळा आहे। मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार हा नंतर होणार आहे। कुठल्याही मंत्रिपदाचा शपथविधी या सोहळ्यामध्ये होणार नाही असं कळतंय। इतर मंत्र्यांच्या शपथविधीचा निर्णय हा अजूनही झालेला नाहीये। त्यामुळे 3 जणांचा शपथविधी होणार आणि यामध्ये जो फॉर्म्युला ठरलाय, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या तिघांचाच शपथविधी या सोहळ्यामध्ये होणार असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे शपथविधी सोहळ्यासाठी एक प्रचंड उत्सुकता संपूर्ण राज्यामध्ये राजकीय वर्तुळात लागली आहे। नेमक्या शपथविधी सोहळ्यापूर्वी आणखी काही घडामोडी या बाबतीत घडतात का, हेही बघावं लागेल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओमकडून आणखी तपशील जाणून घेऊया। ओम, आज बऱ्याच राजकीय घडामोडी घडतात आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे भाजपतला गटनेता निवड आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार। काय नेमक्या सगळ्या या घडामोडी आज घडणार आहेत? अनुपमा, निश्चितच गेल्या जवळपास 12 ते 13 दिवसांच्या चर्चेनंतर आणि सगळ्या शक्यता आणि विविध गोष्टींच्या उलथापालथीनंतर आज अखेरीस भाजपकडनं आपला विधिमंडळाचा जो काही गटनेता आहे, अर्थात राज्याचा जो पुढचा मुख्यमंत्री आहे त्याबद्दल त्या नावाची घोषणा केली जाईल। तत्पूर्वी भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। एक भाजपच्या कोर कमिटीची बैठक महाराष्ट्र प्रदेश भाजपची असेल, ती विधिमंडळात होईल सकाळी 10 वाजता आणि त्यानंतर 11 वाजता विधिमंडळाच्या सेंट्रल हॉल अर्थात मध्यवर्ती सभागृहामध्ये भाजपच्या आमदारांची बैठक पक्षाचे 2 निरीक्षक आहेत, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। यामध्ये भाजपकडनं आपला विधिमंडळाचा गटनेता निवडला जाईल आणि हा गटनेता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यपालांच्या भेटीचा। या सगळ्या घटनाक्रमानंतर कोर कमिटीची बैठक आणि विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीनंतर भाजपचे नेते आणि महायुतीचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील, हे सगळे नेते मिळून राज्यपालांची दुपारी 3 ते 3:30च्या सुमारास भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा सादर करतील। त्यानंतर या 3ही नेत्यांची, माहितीच्या प्रमुख नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद होईल आणि कशा प्रकारे पुढची वाटचाल असेल या सगळ्या संदर्भामध्ये या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाईल असं सध्या कळतंय। त्यामुळे आजचा दिवसभरातला जो काही घटनाक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत उल्लेखनीय असणार आहे, कारण 5 वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसतोय। या सगळ्या घटनाक्रमामध्ये भाजपकडनं अर्थात विधिमंडळ गटनेता म्हणून कोणाची नेमणूक होते, अनेक चर्चा, शक्यतांची या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे। त्यामुळे यामध्ये नेमकं कोणाची निवड होती हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला राज्यपालांकडे हे लोक कधी जात आहेत, यांची भेट कधी होते, टेंटेटिव्हली 3-3:30ची वेळ असली तरी सुद्धा नेमकं काय पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण आज राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झालंय। अनुपमा, ठीक, ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।